नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 9:30 वाजलेत. गावाकडे आहे आणि आज आहे बुधवार. तर आज आपण चाललो आहे संगमेश्वरच्या बुधवार बाजारात. आज आई नाही आहे, काकी आहे सोबत, गंग्याची आई, आणि बाकी काय गावातले बरेचसे असतात. तर आज आपण गाडीने चाललो आहे, बसने नाही आहे, गाडीने जाऊ. आणि मग थोडंफार काकीची पण काम आहेत. काकीचं सिम कार्ड आहे ते बंद झालं आहे, तर ते रिप्लेस करायचं आहे. त्याच्यानंतर मला खास करून आज ना खोबरं घ्यायचं आहे. गावाकडे थोडं खोबरं स्वस्त मिळतं, खोबरं घ्यायचं आहे आईला पण आणि मुंबईला न्यायला पण. आणि बाकी काय मार्केटमध्ये जाऊ, जरा बाजारात मच्छी वगैरे खरेदी करूया. तर चला, काकी आली की मग निघू. गावाकडचा आठवडा बाजार असतो ना, तो भरपूर गर्दी असते. म्हणजे सण असतो, सगळे आठवड्यातून एकदा बुधवार बाजारात जातात आणि मग खरेदी सुरू असते मस्त एकदम. गावातून पण आज बरेच जण जातील, ओळखीचे पण बरेच जण मिळतात आजच्या दिवशी. आणि गावाकडेची आता सध्या घराची कामं सुरू आहेत. का वनो, पाणी शिपायला उशीर झाला? नाही, खाली जातो. संगमेश्वरला पोचलो आहे. आज काय संगमेश्वरला म्हणजे जागा नसेल, एवढी गर्दी होत जाईल. आता सकाळचे किती वाजले नाही का, 11 वाजायला आलेत. दुपारी 12, 1, 2, 2:30 पण गर्दी जास्त असते. 2:30-3 नंतर मग खाली होऊन जातो. बऱ्याचशा गाड्या लागल्या आहेत. तर काकीचा पहिला मोबाईल तिकडे खालच्या बाजूस देऊया आणि मग खाली मार्केटमध्ये जाऊ. देवरुख गाडीला गर्दी, अजून दरवाजा उघडला नाही आहे, भरपूर गर्दी आहे. आणि सध्या डेपोचं काम चालू असल्यामुळं देवरुख रोडला ह्या ज्या आहेत ना BS6 गाड्या, म्हणजे टर्निंग बसत नाहीत, त्रास होतो. ज्या रत्नागिरीवरून गाड्या येतात ना, त्यांना असं मग रिवर्स जाऊन मग टर्न घ्यावा लागतो. हा पूर्ण देवरुख रोड. देवरुख रोडला बरेचसे मोबाईल शॉप आहेत. तर चल मग खाली बाजारात भेटतील नाही तर ना, गावातून पण येणार आहेत 1-2 जणी, काकीच्या मैत्रिणी. मग एकदमच बाजार करू. गाडी आपली आली काय माहिती. गाडी तर येऊन गेले, तर बहुतेक सर्वजण खाली गेलेत. तर हा इकडे तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याला जायला जो ब्रिज आहे त्याचं काम सुरू आहे. आणि इकडे कोंबडी गल्ली. आज भरपूर गर्दी असेल ना मार्केटला खाली? आज लय गर्दी. हां, बुधवारचं भरपूर गर्दी. गुरुवार, हां उद्या शेवटचा गुरुवार पण आहे. लास्ट टाइमला जी व्हिडिओ टाकलेली ना, ताजे मासे नदीतले कुठे मिळतात ते या कोंबडी गल्लीत मिळतात. हो, आता बाजारात सर्व ओळखीचे आहे. आठवड्यातनं एकदा सगळेजण खाली येतात. आज इकडे कोंबडी गल्ली जास्त कोण घुसणार नाही नदीतल्या माशांना आज बाजारात. नदीतले मासेवाले पण नाहीत वाटतं, नाहीत. त्यांना माहिती आहे आज जास्त काही कोण इकडचे घेणार नाही, आज सगळे बाजारात घुसतील. हा इकडे नाका आहे, इथून पण खाली उतरू शकतो मेन रोडवरून, नाही तर कोंबडी गल्लीतून पण येऊ शकतो. इकडे सगळे मेडिकल मार्केट वगैरे सगळं. भिंगारडे, भिंगारडे पण जोरात आहे आज. जगन्नाथ ट्रेडिंग आहे, कार्यक्रम होता का इकडे? भाज्या चांगल्या असतात या, ताज्या जाताना घेऊ. हां, मस्त असतात. जवळचे जे गाववाले आहेत ना, ते भाज्या घेऊन येतात. इकडे ही विहीर आहे पुढे आल्यानंतर. इकडून पण जाता येतं ना मार्केटला. इकडून गेलं की डायरेक्ट सुका मच्छी बाजार तिकडे जातो आहे. आपल्याला इकडे जरा इथून ॲक्च्युअल बाजाराचा रोड आहे तो चालू होतो. तर इथून गर्दी चालू आहे. बरेचसे लोक आता परत पण जात असतील. 12 वाजले ना. काही लोक सकाळी 8च्या गाडीने येतात. ते काय आता इथून चालू झालं नाही. बटर टोस्ट, ते बघा माणसं निघाली.
इकडं जोरात आहे. अच्छा वडापाव. म्हणजे आपण टायमावर आलोय प्रॉपर 12च्या ठोक्याला. भरपूर गर्दी असेल. ही बघा सगळी गर्दीच आहे. फळं आहेत 5-5 फळं लागलेत गुरुवारासाठी. शंभर रुपये चपला. जास्त करून ते हाराचे आणि फळांचीच दुकानं भरपूर आहेत. हे बरेच जण ते भांडी वगैरे नेतात ना सुवासिनी पूजायला. कडदानं तर डायरेक्ट देतात काय असं बांधूनच. काय घेणार आहेस नंतरच घेऊन येतो. हां 20 रुपये जोडी. 20 रुपये सगळं 20 रुपये जोडी. मुळा 10 रुपये बाकी 20 रुपये. फुलं शक्यतो मार्केटला एवढी नसतात. आता गुरुवार मुळा आहेत ते. तिकडे बघा तिकडे फुलवाले आहेत तिकडे. कशी किलो चाललेत? 70 रुपये पाव आहे दादा. 70 रुपये पाव. मार्गशीर्ष महिन्याची पूर्ण तयारी आहे. हां कुठल्या डिपार्टमेंटला जायचं आहे का की पहिला? खोबऱ्याकडे जाऊया. चल मग डायरेक्ट खोबऱ्याकडेच आहे. इकडे बाकी काय गरम मसाले वगैरे वाट्यावर असतात. 100 रुपये 150 रुपये मसाला. काय पाहिजे ते घेऊ शकता. बुधवार बाजार म्हणजे जोरात. तरी आतमध्ये गर्दी कमी अजून बाजारात नाही. मला वाटतं मच्छीकडे सगळी गेली वाटतं. गुरुवार पण संपेल पण ना लगेच आता मार्गशीर्ष. खोबरं कसं आहे रे? 280. हे 10-20 रुपये कमी असतं ना. नॉर्मल 320 रुपये किलो आहे. बाजारात एक 40 रुपये कमी आहे खोबरं. 280. तिकडे पलीकडे भाजीपाला. इकडे कांदे टोमॅटो. हे सगळे आता काय बऱ्याचशा गोष्टी आल्यात. कांदे टोमॅटोवाले कमी आहेत वाटतं त्यामुळे ह्यांना जागा भेटली. आई काकी सोबत असले की 10 दुकानं फिरणार. त्यांना बरोबर अंदाज असतो कुठं काय मिळेल. 320 280 वाटे छोट्या आहेत वाटतं. स्पेशलमध्ये आहे. लसूण कशी आहे? हां 100. ही स्वस्त असेल ना? ही कशी 80? पाकळी आहे. 280 ना आवाज 300 वाला खोबरं घेतलेलं आहे. मिरची पावडर कशी आहे? कुठली आहे? वेगवेगळी आहे. काश्मीरी मीडियम कशा आहे? कशी तिखट आहे. हे काश्मीरी 400. हे 350. तुला बेडगी तिखाला. हे तिखट आहे तो गोड आहे. हां ते फक्त कलरला आहे काश्मीरी. कलर हे पण कलर 300 आहे. कमी वापरलं. 350 नाही ना 300. कुठे आली गाडी? इकडं असेल आम्ही डेपोमध्ये गेलेलं पण गाडी उशीर आली. खोबरं घ्या मग. जा खोबरं काढ जा. मिरच्याचा रेट काय चाललाय हो सध्या? 300 350 250. 300 350 250. खोबरं घेऊन झालंय 50 नाही वाटा. 50 नाही वाटा. आता मावशी आले आहेत काक्याला सगळे आले. आता काय बाजार होईल तो आता होईल. कोलिम कसा आहे किलो? 200 240. कार्ड 400 रुपये. मी मस्त आहे लाल आहे. कधी गेलो होतो वर शनिवारी. बोंबील
600 मी इथं घेत नाही. एवढं वाढलं रे? नाही. तर इकडून आलात ना तिकडे खोबरं वगैरे आपण तिकडे घेतलं की या बाजूला सगळी सुकी मच्छी आणि पलीकडं ब्रिज खाली ओली मच्छी. हे बघा इकडे सुकी मच्छी आहे, पलीकडे तिकडे ओली मच्छी. सगळेच बोलावतात कोणाकडे जायचं. याबद्दल इकडे भाजीपाला आहे. तर पहिलं मच्छी घ्यायची, ॲक्च्युली सिंगटा मासा घ्यायचा, बोट्या खायला. तर कुठं काकी नेमकं नेते काय माहिती. सिंगटा मासा रोडला बघितली गाडीवर. मग तिकडे जायचं एवढा मोठा शिंगटा कितीचा आहे हा? 2000चा शिंगटा. काकी 2000चा शिंगटा आहे, मोठा आहे. त्याचे तुकडे करून ठेवायचा फ्रीज. मस्त. फ्रीजला कशाला सुकून ठेवतात गावाला चांगले. फ्रीजला ठेवतात बरोबर. मोठा मासा आहे. 2000चा आहे मावशे, घेऊन टाक. आबा अर्धा केला तरी बस होईल तुम्हाला. किती करू? 4 भाग खायला माझी एक बोटी बस झाली एका भाकरीसोबत. होय, एक बोटी घेतला की झालं. आता हा सिंगटा बऱ्यापैकी माणसं नेतात गावाला, बोट्या बऱ्या पडतात ना. मुंबईला न्यायला बरं. होय होय. हां फ्रीजरला ठेवायला लागल. कशाला नाही नॉर्मल याला राहतो, खाली ठेवायचं. खाली राहतो. पिशवी आहे ना. या बघ बोटी काय मस्त आहे. हे नवीन मच्छीवाली आली. ए बाय हा कसा दिलास? 2000. ते काय नवीन आहे? ती बघा तुम्ही. 2500 आहे बाई, मागवडी आहे. होय गाडं सवय मग हाच घे. 2000 सांगते ना, आपण कमी करू. हा कसला आहे मासा? डागोल. डागोल हे कसे आहे? हे 500ला 3 आहे हां आणि ही जोडी आहे 800ला. 800ला जोडी. हे 600ला 2 देतो तुला. हां 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 हां. ऐक तू. हा बघा उलट तुम्ही 2000ला आहे. कमी केलं आहे. 2000 1800. जरा रेट वगैरे कमी करा, कमीमध्ये भेटेल बरोबर ना? कमीमध्ये भेटेल ना? 2000 सांगायला आहे, थोडंसं काय 100-200 होतील इकडे तिकडं. सगळ्यांनी मासे घेतली नाहीत एकदम. हा बोट्या शिंगटा मासा. आई म्हणेल केवढा आणलास? हो एवढा मोठा कशाला आणलास? पुढच्या टायमाला हा मोठा मासा आहे, बाकी काही स्वस्त आहेत. 600-700ला 500ला अशा जुड्या आहेत. आता पुढं चला, ओली मच्छी घ्या आता काहीतरी. बिना बर्फाचा मला पण द्या, बिना बर्फाचाच द्या. आहे काय? तो तिकडे गेले सगळे आता पाठी त्या होते ना. मग बाकी आहे काय? बर्फाव आहे, बर्फवाला द्या एक. 4 झाले आमचे. हां फिरता जरा थंड होऊया. वहिनींकडून पार्टी आहे. चला सिंगटे घेऊन झाले, उसाचा रस पिऊन झाला. जरा ताज्या मच्छीच्या डिपार्टमेंटला जाऊया. ताजी मच्छी बघूया कशी आहे. तोल मोठे मोठे दिसत आहेत. दांडिवसा पप्पा काय देव तुला? तोल इकडे कारली. बाय बरी आहे. नाही रे वाली. काय तर सांग तरी. देव काय? टोल मस्त टोल तो.
350 तो आहे 300 देता 300 दे लोकांसारखी जास्ती बोलतात मग कवडा येता बघ काय ह्या मोठ्या देतात 400 रुपये माशाची कोलबी 100ला आजचा बाजार पुढच्या बाजारला 200 घेतला असताना मिळतो दे लावून दे. काय बघतोस काय डॉक्टरी करतोस 100ला तुम्हाला आजचा बाजार आजचा काय परत आलो होतो तुमच्याकडे आम्ही तेवढ्यालाच घेऊ. होय मग काय येतो नेहमी YouTube मग इकडे येणं असतं माझं 15 दिवसांतरी असतो. त्यात नाहीत माझे पैसे कधी घे कोळंबी घे मस्त दडी घे 50ला वाटा होता छोटा. दडी घे चल 100ची पण हा आजचा बाजार खावा आजचा बाजार उद्याचं कोणी बघितला नाही आज खावा नाही काय. उद्या काय हे काय टोलकी टोलकी 100. तुझ्या चॅनलचं नाव काय कोकणकर अविनाश त्याच्यामध्ये अविनाश हो निवळी निवली वरची आपली नायरे निवळी ही बघ हां मांदेली देव 50ची नको आता बस दे की घेतला आम्ही टोल घेतला जरा ही घे तुला पिशवी लावतो ती घालणार नाही ते. का मच्छीला होय होय तुम्ही कुठचे आम्ही पडव्यातले जयगड जयगडचे चला भेटू परत आता बस झालं हां आणि घेतली की नाही आता येत आहे की आमची झाली खरेदी स्वस्त आहे मच्छी हा जरा घेऊन टाका 100 रुपये वाटे गरम मसाला सगळा असतो ना की हां वेगळा घेते होय काय म्हणजे फक्त हे सुट्टा सुट्टा वेगवेगळा हा घे आता हां आणि त्याच्यात वेगळं त्याच्यात सगळा मसाला घ्यायचा पूर्ण मार्केट आहे इकडे म्हणजे त्या ब्रिजच्या खाली तुम्हाला ओली मच्छी जास्त करून मिळते आणि ब्रिजच्या म्हणजे पलीकडे आणि अलीकडे इकडे सुकी मच्छी चालू होते आणि तिकडे पलीकडं ओली मच्छी. या बाजूला वरच्या बाजूचं आहे ना तिकडे भाजीपाला आपल्याला घ्यायचं आहे त्याच्याबद्दल इकडे जरा गरम मसाला आणि नाही कोळीम वगैरे घ्यायचं आहे. किलो कसा 240 पण तुला 200ला देणार 200 रुपये किलो आहे 240 कुठे सांगता हो काय पण मग नाही द्यायचंच नाही त्यांनी बोललं तरी नाही बोललं तरी तुम्ही काढा भल्या कशा आहे तो वागत्या 400 रुपये आहेत. एकदम दारावाला आहे बली चांगली आहे नाही इथे खाली 200 रुपये वाटा वापस येता नेता चला मच्छीचं डिपार्टमेंट झालं तर भाजी वगैरे जरा घेऊया. चला आता भाजीपाला काय छोटा मोठा घेऊ मग निघूया. बटर टोस्ट घ्यायचे आहेत वरतीच घेऊ ना. भाजी मार्केटमध्ये गर्दी आहे कसं गुरुवार आहेत ना. चला चला भाजीकडे जास्त गर्दी आहे. बुधवार गाडी नाही म्हणतो काय आणि ही कशी आहे ती पण का लाल भाजी आहे ती गावठी पालाभाजी इथं मोठा त्याला माहिती आहे माहिती आहे लालमाट ना 30 ला 50 चे हा घ्या भाजी त्या म्हणून महाग केली ना आज गुरुवार म्हणून नाही. 20 रुपयाची जोडी 30 रुपयाला मिळते. 20 रुपये वाटा. जास्त गर्दी तर इकडे भाजी मार्केटलाच आहे. काय अर्धा किलो 100 रुपयाला 1 किलो. भेंडी चांगली आहे होय. तो 10 रुपये वाटा. जास्त नाही कमी नाही बघितलं पोवली आहे ना. हे बघा झूम काढतोय मी काय होय काय कारण का आपण पैसे द्यायचे सगळे 10 रुपये वाटा काय काही करा 10 रुपये वाटा. सगळं 10 रुपये वाटा. तेव्हा तिकडं घ्यायला पाहिजे काहीतरी.
चला भाजी बिजी झाले. आता इकडे साबणाचं वगैरे डिपार्टमेंट. साबण या बाजूला इकडे पानं वगैरे आहेत. इकडे नाही लसूण नको, कांदे बटाटे. 100ला 5 किलो कांदे. 100ला 3 किलो बटाटे, 5 किलो कांदे. 20 रुपये किलो कांदे आहेत आणि 30-35 रुपये बटाटे. हे बटाट्याचं डिपार्टमेंट. आता मगाशी जे खोबरे घेतले ते वजन नको म्हणून या बाजूलाच ठेवलं आहे. ते घेऊया आणि मग निघूया. शॉपिंग झाली. एक बॅग माझ्याकडे आहे, काकीने एक बॅग घेतले. चला तर घर गाठूया ना काकी. इकडे कपडे पण आहेत छोटे मोठे, काय पाहिजे असतील तर. नव्हतं जरासं. टोस्ट कसे आता? 60ला अर्धा. पावचे नाही आहेत, अर्धाचेच आहेत डायरेक्ट. सॉरी 30 पाव. सेम ते पावच आहे, 30 रुपये. हां हां तो चांगला म्हणते, तोच आहे 30 रुपये. हां तो भारी आहे, तोच आहे. आता आलात की होय? उशीर आलात. चला सगळं झालं घेऊन, तर वरती डेपोकडे जाऊया. गाडी लावले, गाडीने सरळ आपला घरी गेलेलं बरं. आता गर्दी हळूहळू कमी होत जाईल, कारण दुपारच्या एसट्या असतात ना गावागावातल्या, त्याने माणसं घरी निघाली आपापल्या. मुळा 10 रुपये. काय तुम्ही करू दे. चला घरी पोचलेला आहे. काकीचा बाजार बघा जोरदार आहे एकदम. येऊ काय जाईल ना तेवढं. ते ही बॅग ही आहे, हलकी आहे, तीच आहे. इकडे आई आली लगेच न्यायला. चला हां चल येतो संध्याकाळी. मासा काकीकडेच राहिला आहे, बोचक्यात राहिला आहे. एवढा मोठा मासा घेतला आहे 2000चा. होय अगे खरं 2000चा मासा घेतला, शिंगटा. पावसाळाभर खा पुढच्या. चला खाली थंड लागते भरपूर. गाडी चालवताना थोडं पाणी पण आलं आहे, हवा लागत होती ना भरपूर. चला फायनली घरी आलो. भरपूर बाजार झाला. ॲक्च्युली मोबाईलची इथे जरासा उशीर झाला, त्यामुळं मग खाली मार्केटमध्ये जायला पण वेळ गेला. आणि ते सर्वच होते ना, वहिनी होती, खालची मावशी, काकी, सगळेच होते एकत्र. मग काय हे घे ते घे करता करता उशीरच झाला आहे. संध्याकाळचे 3 वाजून आता 10 मिनटं झालेत. आपली गाडी 2 वाजून 15 मिनटांनी आहे, तर त्या गाडीने आता मावशी आणि वहिनी वगैरे सगळे येतील. पण ते गाडीचं बुधवारचा प्रॉब्लेम काय की लवकर येईल की नाही गॅरंटी नाही. कारण काय होतं सगळीकडेच जायला उशीर होतो. मग ती गाडी त्याच रूटची गाडी असते, मग त्या गावात फिक्स जाते, तिकडून मग आपल्याकडे येते. तर मग बहुतेक उशीर पण होईल. चला मस्त जरा फ्रेश झालो, हातपाय धुतले, बरं वाटलं. असा हा बुधवारचा बाजार. खूप गर्दी होती. बुधवार म्हटलं की बरीचशी गर्दी असतेच, कारण आठवडा बाजार आणि संगमेश्वर मुख्य स्थान पडतं. बऱ्याच गावातली सगळी मंडळी एकत्रित तिथेच येते, कारण मध्ये मग काय बुधवार बाजार असा काय आठवडा बाजार नाहीच आहे. आमच्या इथे छोटासा एक नायरीतला आहे बाजार, पण आता शक्यतो तिथे जास्त माणसं जात नाहीत, संगमेश्वरलाच असतात. तर मस्त खरेदी झाली, बरीच खरेदी केलेली आहे. जी भाजी घेतली, सुकी मच्छी घेतली, त्यानंतर ओली मच्छी घेतली. ओली मच्छीमध्ये टोल घेतला आहे, कोळंबी घेतले, आणि मेन तर बोट्या.
मासा आहे ना, चिंगटा, खायला मस्त लागतो. पहिल्यांदा खूप खायचो. आता कसं आहे, बोटे मी तर खरेदी बऱ्याच वर्षांनी केली. आई आणते छोटा मोठा मासा, यावेळेस जरा मोठा मासा घेतलेला. तर चला घरी आलो आहे मंडळी, आता थोडा आराम करतो आहे. तर हा ओव्हरऑल आपला संगमेश्वरचा आठवडी बाजार, त्याचा खास व्हिडिओ केला होता. बऱ्याच ठिकाणी आठवडा बाजार असतात, कुठे सोमवार, कधी रविवार, कधी बुधवार. तसा हा आपला संगमेश्वरचा बुधवारचा बाजार. चला मंडळी, एक फोन आलेला, तर लिंक पूर्ण तुटली. ओव्हरऑल हा आठवडा बाजाराचा व्हिडिओ होता. तर आता घरी आलो आहे, थकलो आहे. तर चला, तुमच्याकडे नेमका कोणत्या आठवड्याला आठवडा बाजार असतो नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.